सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव अनुष्का संदीप हिरगुडे. शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोंगरगण. मी संत मुक्ताबाई बोलते. मुंगी उडाली आकाशी, तिने गेले सूर्याशी. मुंगी उडाली आकाशी, तिने गेले सूर्याशी. थोर नवला हदाहला, वांजे पुत्र प्रसवला. विंचू पाताळाशी, जाई शेष माता वंदी पाय. माशी व्याली गार झाली, देखोनिया मुक्ताई असरी. माशी व्याली गार झाली, देखोनिया मुक्ताई असरी. रामकृष्ण मंडळी, ओळखलत का मला? नाही? अहो, वरच्या अभंगात आहेच की माझं नाव. हो हो हो, मी त्या पंढरपूरच्या विठुरायाची लाडकी लेक आणि ज्ञानाचा सागर असलेल्या ज्ञानोबा माऊलींची छोटी बहीण मी मुक्ताई. आज इतक्या वर्षांनी तुम्हाला भेटायला आले, कारण मला तुमची खूप आठवण येत होती. आज तुम्ही मला संत म्हणता, नमस्कार करता, पण बाळांनो, माझं बालपण तुमच्यासारखं हसत खेळत गेलं नाही बरं का. आम्ही 4 भावंड, निवृत्ती दादा, ज्ञानोबा, सोपान आणि सर्वात धाकटी मी मुक्ता. शोतो निवृत्ती, विष्णू ज्ञानदेव पाही. सोपान तो ब्राह्मा, मूळ माया मुक्ताई. संत कवी संत कानपात्राचे या ओवीत आम्हा भावंडाचे किती सुंदर उल्लेख आहे ना. पण हे आज आम्ही गेल्या हजारो वर्षांनी आम्हाला पाहायला ऐकायला मिळत असे. त्यावेळेत मी होतो अपेक्षितच. माझे वडील विठ्ठलपंत आणि आई रुक्मिणीबाई धार्मिक, श्रद्धाळू आणि पांडुरंगाचे भक्त. पण संसारातला रस उडाला म्हणून संन्यासी झाले आणि आम्हाला खूप लवकर सोडून गेले. आम्ही पोरके झालो. त्याहून दुःख या गोष्टीचं होतं की समाजाने आम्हाला जवळ केले नाही. लोक आम्हाला संन्यासाची पूर्व हिणवायचे, दगड मारायचे. तुम्हाला भूक लागली की तुम्ही एकटे हट्ट करताना पण मला जेव्हा भूक लागायची तेव्हा अन्य लोकांचे टोमणे मिळायचे. आम्हाला भिक्षा सुद्धा मिळत नसे. मला आठवतंय, एकदा ज्ञानोबा दादाला खूप भूक लागली होती. मी ठरवलं दादासाठी गोड मांडे बनवावे. सगळी तयारी केली, पण लक्षात आले की मांडे बदलायला आपल्याकडे खापर कुठे आहे. मी गावातल्या बायांकडे खापर मागायला गेले. कुणी दारात उभं केलं तर ना, जे ते मला घालून पाडून बोलू लागले. अक्षरशः त्यांनी हाकलून दिले. आमच्या दारात काय ग, तुझ्या दादाच्या पाठीवर भात ना मांडे, असं म्हणून ते हसल्या. मी रडत रडत घरी आले. मला पाहून दादांनी विचारले, काय झालं मुक्ता? मी सगळं भडभड सांगून टाकले. खिन्न मनाने आकाशाकडे पाहत हलके डोळे मिटले. गुडघ्यावर बसला. काय आश्चर्य, त्याची पाठ ताव्यासारखी तापली, लाल झाली. मी त्या पाठीवर मांडे भाजले. त्या दिवशी कळलं की माता दादा सामान्य नाही, तो तर साक्षात माऊली आहे. जगाच्या कल्याणासाठी पसायदान मागणारा ज्ञानी आमचा राजा. त्या दिवशी एक गंमत झाली. लोकांच्या वागण्यामुळे दादा विषण्ण झाला, खूप रागवला. त्याने स्वतःला झोपडीत कोंडून घेतले. तो काही दारुडेना. दादा दादा दार उघड, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा. दादा काही बदेना. मी त्याची धाकटी बहीण असूनही त्याला एका आईप्रमाणे समजावलं, उपदेश केला. तुम्ही त्याला ताटीचे भंग म्हणता. मी दादाला सांगितलं, योगी पावन मनाचा, काही अपराध जनाचा. विश्व झाले रागेवानी, संत सुखे व्हावे पाणी. याचा अर्थ काय माहिती? अरे दादा, लोक आगीसारखी पेटली असतील तर आपण संतांनी पाण्यासारखं शांत असायला हवं. लोकांच्या चुका पोटात घालायचे असतात. आपणच जर रागावलो तर जगाला शांत कोण करणार? ताटी उघडा ज्ञानेश्वरा, दरवाजा उघडा. माझ्या शब्दाने जादू केली. दादाने दार उघडलं. त्याने ह्या जगाला ज्ञानेश्वरी दिली. आमचा प्रवास सोपा नव्हता. माझे मोठे निवृत्तीनाथ हेच माझे गुरु झाले. सोपान माझा मित्र झाला आणि ज्ञानोबा तो तर माझा श्वास झाला. आम्ही जगाला हे सांगितले की देव दगडात नाही, देव तर माणसात आहे. चांगदेव महाराज जे आम्हाला वाघावर बसून भेटायला आले. माझ्या सोपान दादांनी निर्जीव भिंत चालून त्यांच्या भेटीला नेले. तिथे गेल्यावर ते हट योग्याला सुद्धा आम्ही हे सांगितले की अहंकाराचा वाघ मनातून काढून टाका, तरच देव भेटेल. शेकडो वर्षाची तपश्चर्या करणारा तो योगी दादा समोर विनम्र झाला. बाळांनो, तुम्ही खूप शिका, खूप मोठे व्हा, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कुणी तुमच्याशी वाईट वागलं ना तरी तुम्ही चांगलंच वागायचं. माफ करायला शिका, रागाला प्रेमाने जिंका, कारण की नम्रतेत खूप ताकद असते. जाता जाता माझी ओवी मी जी एकदम तुम्हाला सुरुवातीला ऐकवली ते एकदा परत म्हणून दाखवते. मुंगी उडाली आकाशी, तिने गेले सूर्याशी. मुंगी उडाली आकाशी, तिने गेले सूर्याशी. जी छोटी मुंगी असते ना, ती सुद्धा आकाशात झेप घेऊ शकते. तुम्ही सुद्धा लहान आहात ना, तरी तुमचे स्वप्न सूर्यासारखे मोठे ठेवा. चला, आता विठुरायाची वेळ झाली. माझ्यासोबत प्रेमाने म्हणा, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. धन्यवाद.